गणेश मूर्ती स्पर्धा व प्रदर्शन इकडे ठेवण्यात आलेले आहे. 5 जून ते 9 जूनपर्यंत आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता बाप्पा लुडो खेळतात ते उंदीर मामासोबत. बघा हा पण मकर खरंच खूप छान बनवलेला आहे बघा. आणि बाप्पा आपला जेवताना दाखवलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई तुम्ही बघताय बघा. ही दुसरी मूर्ती आलेली आहे शाडू माती. बाप्पा उंदरासोबत खेळताना आणि उंदीर बघा असा पकडलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आपण आलो आज घाटकोपरला. तर मुंबई महानगरपालिका आयोजित श्री गणेश मूर्ती स्पर्धा व प्रदर्शन इकडे ठेवण्यात आलेले आहे. घाटकोपर ईस्टला ठेवलेले आहे आणि घाटकोपर ईस्टवरून आपल्याला जायचं आहे. तुम्हाला दाखवतो लोकेशन कुठे आहे. समोर मित्रांनो घाटकोपर स्टेशन आहे आणि आपल्याला कल्याण साईडचा पहिला ब्रिज पकडायचा आहे. घाटकोपरला उतरल्याच्या नंतर बघा समोरनं ट्रेन चालली. तुम्हाला झूम करून दाखवतो. समोरनं ट्रेन चालली आहे. या समोरच्या ब्रिजवरून आपल्याला सरळ यायचं आहे. सरळ आल्याच्या नंतर तुम्हाला रायगड चौक इकडे दिसेल. बघा हा रायगड चौक आहे. हां, रायगड चौकच्या इथं आल्याच्या नंतर ही समोर एक मोठी बिल्डिंग आहे, बिझनेस पार्क. तुम्हाला मी नाव दाखवतो. तर आता आपण बघा हा रायगड चौक आहे. हा पंतनगर आहे. पंतनगरला जातो रोड. आणि बघा इथं लिहिलं आहे सुचिता बिझनेस पार्क. बघा ही मोठी बिल्डिंग आहे. इथं आपल्याला जायचं सेकंड फ्लोअरला, म्हणजे दुसऱ्या माळ्यावर जायचं आहे. मग आपल्याला गणेश मूर्ती प्रदर्शन बघायला भेटेल. आता येता लोकेशन दाखवलं आहे. तर त्या लोकेशननी तुम्ही आलात तर तुम्हाला सगळ्यात बेटर पडेल. घाटकोपर ईस्टवरून आला ना तर तुम्ही सुचिता बिझनेस पार्क या इथे आलात तर सेकंड फ्लोअरला आपल्याला जायचं आहे. तर चला आपण जाऊया आता तिकडे. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया बोलायला विसरू नका. आणि डेट असणार आहे 5 जून ते 9 जूनपर्यंत असणार आहे. तर तुम्ही या डेटमध्ये कधी पण येऊ शकता. बोला गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. आपल्याला एक कलाकार भेटलेला आहे. त्या कलाकाराचं नाव आहे ओमकार लहाने. तर त्यांनी पण एक मूर्ती वरती साकारलेली आहे. तर ती आपण वरती जाऊन बघणारच आहोत. तर कुठली मूर्ती साकारलेली तू वरती? मी बालगणेश दाखवले आहे लुडो खेळताना. आपण वरती जाताना मग बघूयाच. पण खरंच ओमकारमध्ये कला भरपूर आहे. तर ती मूर्ती आपण नक्कीच बघूया वरती जाऊन. तर चला जाऊया वरती. दुसऱ्या फ्लोअरवर आहे. 2 फ्लोअर. आपण आत एंट्री केल्याच्या नंतर बघा इथे मकरचं काम चालू आहे. खूप मोठा मकर बनवतात आहे. आणि इथे कदाचित एक मूर्ती येईल, कदाचित ही नसेल, दुसरीच मूर्ती असेल. 2 मूर्त्या येणार आहेत मोठ्या. तर ती मूर्ती असू शकते. इथं काम चालू आहे. आणि या साईडला बघा संपूर्ण शाडू मातीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघताय. आणि समोर स्टेज बांधलेला आहे. आता मी तुम्हाला काय करतो, एक एक मूर्ती करून तुम्हाला जवळनं मी दाखवतो. चला पहिला आपण समोरचा जो बॅनर आहे ना तो पहिला आपण कवर करूया. चला काय लिहिलं त्याच्यावर ते बघूया. या ठिकाणी बघा बॅनर आहे. मुंबई महानगरपालिका पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ मुंबई तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकला स्पर्धा व प्रदर्शनी. बघा 5 जून ते 9 जूनपर्यंत आहे. वेळ सकाळी 10:30 ते 8पर्यंत आहे. आणि तुम्हाला खाली बघा ॲड्रेस दिलेला आहे. मुंबई महानगरपालिका मंडई सुचिता बिझनेस पार्क, पटेल चौक, पंतनगर, घाटकोपर. हे बघा आता आपण बॅनर पाहिला. बॅनर पाहिल्याच्या नंतर इथे डेकोरेशन ठेवलेलं आहे बघा. खूप सुंदर असा मकर ठेवलेला आहे बघा. हे मला ना हा मकर बघून मला ते गणेश गल्लीमध्ये ना ते दुकान आहे ना त्याचा आपण एकदा ब्लॉग बनवले तर त्याची मला आठवण आली. बहुतेक हे तिकडनंच आला असावं. हे बघा ह्या साईडला पण ठेवलेले आहेत हे बघा. आणि इथे ना खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. आपण मगाशी श्री ओमकार लहाने पंतनगर घाटकोपरमधलाच आहे. त्याचा नंबर खाली दिलेला आहे. त्या भाईनी बघा का मूर्ती बनवली. खरंच लहान पोरगा आहे. एक 12-13 वर्षाचा पोरगा आहे बघा. काय गणपती बाप्पा बनवले. गणपती बाप्पा उंदीर मामासोबत बघा लुडो खेळताना दाखवलेलं आहे.
आपण आहे ना ज्याने ही मूर्ती बनवली ना तो मुलगा इथंच आहे, त्याच्याशी आपण थोडा संपर्क करूया आता. चला. हा बघा मित्रांनो, हा जो लुडोवाला गणपती बनवलाय ना, लुडो खेळताना उंदीर मामासोबत, तो आईनी बनवलेला आहे. नमस्कार. नमस्कार. ओमकार लहाने मूर्तिकार. लहान आहे ना? हा लहान आहे. हा, तर कसं वाटलं तुला हे, म्हणजे काय तुला डोक्यात असं काय कॉन्सेप्ट घेतली की गणपती बाप्पा लुडो खेळताना? मी ना असं बाहेर बसलेलो, हा ते 2-3 मुलं खेळत होते लुडो. हा लुडो खेळताना मग मी विचार केला याच्यामध्ये मी बाप्पा दाखवला तर कसं वाटेल. मी बघ असा मुलांना बघताना ना असं बाप्पा ट्राय केला बनवताना असा उंदीर सोबत अच्छा अच्छा. नाही नाही, मस्त बनवलंय. बघा. ट्राय केलंय. किती सुंदर बाप्पा बनवलाय बघा. लुडो पण मस्त वाटतं ओरिजिनल एकदम. हे सगळं मातीच आहे सगळं. मातीचे गणले. हा पुरं सगळं मातीच आहे. अच्छा अच्छा. नाही खरंच चांगलं बनवलंय. मस्त, खरंच मजा आली. चला. चला. बघा हा पण मकर खरंच खूप छान बनवलेलं आहे. बघा मंदिर बनवलेलं आहे. वरती नाव लिहिलंय जय श्रीराम. इथे बघा दीपेश देवदास वर्डेकर, लोअर पर्यंत आहे. काय सुंदर मूर्ती बनवलेली आहे. इथं नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुजल निलेश मर्चंट, लोअर पर्यंत आहे. एकदम सिंपल गणपती बाप्पांची मूर्ती बनवली आहे. इथे बघा तुम्हाला एक सुंदर अशी उभी मूर्ती दिसते. मागे गाय आहे आणि बघा ही मूर्ती साकारली कोणी तर श्री अनिल वाघेल, मुंबई धारावी. खाली कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. इथे बघा जेवणाचं ताट ठेवलेलं आहे. लाडू आहे, मोदक आहे बघा, परत खीर आहे, पुऱ्या आहेत, भाजी आहे, चपाती आहे. असं एक खीरचं जेवणाचं ताट ठेवलेलं आहे आणि बाप्पा आपला जेवताना दाखवलेला आहे. खूप सुंदर अशी कॉन्सेप्ट आहे. मस्त मूर्ती बनवलेली आहे. ही मूर्ती कोणी बनवली तर आहे सिद्धेश सकपाळ, सायनचा आहे, त्याचा नंबर दिलेला आहे. तर बघा खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. समोर एक बघा आता मी संपूर्ण मूर्त्या तुम्हाला दाखवत जाईल. सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. नाव लिहिलं इथे. त्याचं पण नाव लिहिलं इथे. ती बघा ही गणपती बाप्पांची मूर्ती बघा. यश चोरगे, नांदगावचा, रायगडचा आहे. बघा खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती बनवलेली आहे. इथे बघा कमळामध्ये बसलेली मूर्ती आहे गणपती बाप्पांची. सुंदर आणि क्यूट मूर्ती बघा. गिरीश रुद्र, वरळी. हे बघा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहेत. रोहित कराटे यांनी साकारलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे. नाव दिलंय, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. श्री ओमकार चव्हाण, लालबाग. सिंपल गणपती बाप्पांची मूर्ती साकारलेली आहे. बघा पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे. सिंधू गणेश. श्री गणेश दुआ, लोअर परेल, गुस्सा. बघा गजमुख. मस्त बनवली आहे गणपती बाप्पाची मूर्ती.
आणि इथे तुम्हाला दिसतोय एकदम बाल गणेश बसलेले राहुल गायकवाड यांनी आगरीपाडा इकडून बनवलेले मस्तपैकी नंबर दिलेले कॉन्टॅक्ट नंबर. या ठिकाणी बघू शकता तुम्ही कमळावर बसलेली गणपती बाप्पांची गजमुख बघा. त्या रूपात आपले बाप्पा गणपती बाप्पा दिसतात ते बघा कमळावर बसलेली आहे. खूप सुंदर अशी गणेश मूर्ती आहे. इथे बघा खूप मस्त मूर्ती आहे. बाप्पा उंदरासोबत खेळताना आणि उंदीर बघा असा पकडलेला आहे. हे बघा दोन बालगणेश ठेवलेले. श्री ओंकार वायडा वसई. अनिल वाघेला यांनी साकारलेली ही गणेश मूर्ती आहे. मस्त सिंपल पोज मध्ये बसलेली. इकडे बघा एक मेसेज दिलाय, झाडे लावा झाडे जगवा. अनिल वगैरे विद्याविहार नंबर पण दिलेला आहे. बघा ही सिद्धिविनायकची गणपती बाप्पांची मूर्ती आहे. सिद्धिविनायक बाप्पा नांदगाव नाशिक. आदित्य वसंत कमुनकर राहुल मिस्त्री लंबोदर स्टुडिओ ठाणे. बघा ही पण मस्त मूर्ती वाटली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची मूर्ती.
आता ही मूर्ती तुम्ही बघताय बघा, ही दुसरी मूर्ती आलेली आहे शाडू मातीची. आणि हे बघा आता मस्तपैकी डेकोरेशन झालेलं चांगलं मस्तपैकी या गणपती बाप्पाचं. आता आम्ही खालून मूर्ती आणली उचलून, शाडू मातीची गणपती बाप्पाची मूर्ती. खरंच खूप छान आहे. आणि इथे दुसरी मूर्ती आहे. तर आपल्याकडं मूर्तिकार आहेत. जे मगाशी आपण मूर्ती बघितली ना, ती ओमकारची आपण लुडो खेळताना. तर ओमकार मध्ये अजून एक कला आहे, स्केच काढल्या मला Sketch लालबागचा काढून. राजाचा मस्त. तर खरंच खूप छान स्केच काढलेला आहे. तुम्हाला तर आपल्याला मुंबईचा राजाचा पण स्केच काढून दे ना. हो देईल नक्की? sketch. हो नक्की ना? हो मी नंबर घेतलेला आहे. संडेला स्केच देईन काढून. नक्की ना? मग आपल्याला संडेला स्केच भेटेल मुंबईच्या राजाचा. हो तर नक्की हा? नक्की. लालबागचा राजा मस्त स्केच काढलेला. हम्म. तर बोललं चला आता मुंबईच्या गणेश राजा गल्ली. हा 22 फूट 22 फूट वाले की जय. मित्रांनो, आपण घाटकोपरला आलो होतो. घाटकोपरला गणेश मूर्ती प्रदर्शन पाहण्यासाठी. आणि 5 ते 9 तारखेपर्यंत इथे गणेश मूर्ती प्रदर्शन आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आता इकडे आजपासून सुरुवात झालेली आहे. तर खरंच मजा आली. तुम्हाला कुठली मूर्ती तुम्हाला आवडली यापैकी? आणि इकडे सगळे शाडू मातीच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर खरंच मजा आली. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आजपासून सुरुवात झाली आहे. टोटल 9 तारखेपर्यंत आहे. तर चला. आणि योगेशला विचारा, योगेश कसं- पकडून कसं वाटत? भाई आपल्याला थोडी मदत पण केली पॉवर बँक पकडून. बॅटरी चार्ज टक्केवर आहे. तर तुला कसं वाटलं इथे येऊन? मस्त होतं. थोडीशी जरा आमची हालत झाली आहे हा, ते काही कारणास्तव, पण हा. मस्त वाटलं. मस्त वाटलं ना? येस येस. आणि तुला कुठली मूर्ती आवडली इथे? मला ये, मी तुला त्या मूर्तीच्याच इथे घेऊन जातो. चल. यश दादांची ही सुंदर अशी मूर्ती माझी मस्त. फेवरेट. वाव, मस्त मूर्ती आहे. आणि आणि दुसरं ही बघा, तुझ्या बाजूलाच आहे. दोन्ही फेवरेट बाजूलाच आहे. बाजूला ना. हा, मस्त आहे. तर योगेश मस्त वाटली. दोन्ही पण मूर्त्या छान होत्या. तर चला मित्रांनो, फायनली आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय. 9 तारखेपर्यंत हा गणेश मूर्ती प्रदर्शन आहे. तुम्ही नक्की बघा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा. अजून एक सांगतो, शक्यतो संध्याकाळीच ये. हा. हा, संध्याकाळी या, कारण की आम्ही आता आज थोडा म्हणजे पहिला दिवस होता म्हणून. आम्ही सकाळपासून आहे. हम्म, मी रेकमेंड करतो ऍक्च्युली तुम्ही संध्याकाळीच या. बरोबर. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर ब्लॉग तुम्ही हा नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.